महागणाधिपतये नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। विद्युद्धाम समप्रभां द्रवति संदर्शिनाभीषणां कन्याभिकरवालकेटविलस दत्ताभिरासेवितां हस्तैश्चक्रधरालिकेटविशिखां चापमुनं तर्जनीं विभ्राणां ददात्मिकां सत्युभगां दुर्गां वीरेन्द्रां भजे। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं श्रेष्ठं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं श्रीमद् गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री सीतारामचंद्र महाराज की जय। श्री देवर्षिनाथ महाराज की जय। श्री भारत माता की जय। श्री विठ्ठल माता की जय। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय शरणा
कीर्तनीयं कीर्तनीयं यस गुरुराया Ah
ऑर्गन ऐकायला येतोय, क्लिअर येतोय. राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा समर्थ रामदास स्वामींचा अभंग निरूपण करता घेतलेला आहे. माणसानं राम जीवनात म्हटलं पाहिजे, शेवटचं नाही पहिलं म्हटलं पाहिजे. जर पहिल्यांदा म्हटलं तर शेवटी मुक्ती मिळते. राम गावा राम ध्यावा समर्थ रामदास स्वामी अभंगामध्ये सांगितलंय की राम गा राम ध्यावा, रामाचं गायन करा म्हणजे नामस्मरण करा, राम म्हणा. राम या दोन अक्षरामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून वाल्म्या कोळ्याचा वाल्मिकी झाला, सामर्थ्य होतं म्हणून. त्यांनी कुठचेही ग्रंथ वाचलेले नाही होते.
2 अक्षरामुळे झालं, कारण श्रद्धा, ध्यान. राम गावा राम ध्यावा, रामाचं गायन करा, नामस्मरण करा आणि रामाचं ध्यान करा. ध्यान करा म्हणजे ध्यानाचे प्रकार अनेक आहेत. डोळे मिटले आणि नामस्मरण करणं हा एक ध्यानाचा प्रकार आहे. पण त्याने ध्यान होतच का हो? सांगता येतं होतच म्हणे. कारण बऱ्याच वेळा डोळे मिटल्यानंतर राम सोडून सगळे येतात. राम सोडून सगळं दिसतं पण राम दिसत नाही. ध्यान म्हणजे आपलं चित्त भगवंताजवळ स्थिर करणं, याला खऱ्या अर्थानं ध्यान म्हणतात. रामदास स्वामींनी जो अभंग लिहिले, मनाचे श्लोक लिहिले, दासबोध लिहिला, ते रामदास हे नाव का पडलं? कारण त्यांनी 13 कोटी राम नामाचा जप केला. श्रीराम जय राम जय जय राम. 1 आणि 2 नव्हे, 13 कोटी. 100 लक्ष म्हणजे 1 कोटी. हिशोब करा गुन्हा. 13 कोटी राम नामाचा जप केला, प्रत्यक्ष रामदर्शन झालं. आणि त्याच वेळी रामाकडे मागितलं, जो कोणी राम नामाचं 13 कोटी जप करील, श्रीराम जय राम जय जय राम या 13 अक्षरांचा त्याला प्रत्यक्ष रामदर्शन द्या. रामाने सांगितलं देईन. त्याशिवाय 24 लक्ष गायत्री मंत्राचा जप केला. ब्राह्मण कुळात जन्म झालेला होता. गायत्री मंत्राची पहिली अनुष्ठानता करावी लागते आणि रामदर्शन झालं. राम गावा राम ध्यावा, भगवंताचं नामस्मरण घ्या. रामदास स्वामींनी उपदेश केला. जीवनात राम असेल तर सगळं आहे, जीवनात राम नसेल तर त्याच्यात राम नाही. राम पाहिजे, राम असेल तर सगळे, नसेल तर काहीच नाही. नाहीतर मग जातानाच काय म्हणतात, राम राम ते तेवढंच त्याला ऐकायचं. राम गावा, रामाचं भजन करा आणि रामाचं ध्यान करा. सतत भगवंताचं नामस्मरण करा. एका दिवसाने होत नाही, अडीसी सतत भजावा. एक तानता ध्यान, एक तानता असली पाहिजे माणसामध्ये. त्याच वेळेला खऱ्या अर्थानं भगवंत भेटतो. राम जीवन चरित्र कसं आहे थोडक्यात एका ओळीमध्ये सांगतो. राम म्हणजे काय? राम भगवंत राम अवतार धारण केला महाविष्णूने, 7वा अवतार. या जीवनामध्ये राम अवतारामध्ये काय सांगितलं म्हणजे दाखवून दिलं. राम अवतारात पितृ आज्ञा श्रेष्ठ बनते. एक पत्नी, एक बाणी, एक वचन, हे राम झाले. वडिलांनी दिलेलं, सावत्र मातेला दिलेलं, रामाच्या सावत्र मातेला दिलेलं वचन पाळण्याकरता म्हणून 14 वर्ष वनवासाला गेले. 1 आणि 2 नव्हे, 14 वर्ष वडिलांकरता. आता वडिलांनाच पाठवतील वनवासाला. एवढं श्रेष्ठ आहे, आदर्श आहे. नंतर ती सीता, पत्नी सीता. ज्यावेळी राम बाहेर पडले त्यावेळी सीता म्हणते, कुठे निघाला? वनवासाला. मी येणार बरोबर. तिकडे काटे कुठे सगळं चालेल, मी एकदा पतीचे पाय धरले ते सोडणार नाही. श्रेष्ठत्व आहे. सीता निघाली. 14 वर्ष वनवासाला काय होणार? फळं तर फळं खाऊन, कंदमुळं तर कंदफळं खाऊन, पाणी तर पाणी पिऊन राहावं लागेल. एवढं सगळं माहीत असताना सुद्धा सीता निघाली. सीता. ती कोण होती? त्या रामांची सीता होती. आताची सीता सांगणार असती, हे तुम्हाला जर धंदे करायचे होते, वचन द्यायची होती, तर लग्न का केलं? लग्न करताना विचार नाही आला? तुम्ही तसेच तुमच्या वडिलांच्या आज्ञा पाळा. मी चालले माहेरी, उद्या नोटीस. पण ती सीता होती. आदर्श पत्नी कशी असावी याचा
उत्तम उदाहरण त्यांचा दाखला आहे तो म्हणजे सीता आहे. बंधू कसा असावा लक्ष्मणासारखा. एक वाटेकरी कमी झाला म्हणाला नाही तो राज्यातला, तोही बरोबर निघाला. बंधुत्व वनवासाचं वचन एकाच रामाने दिलेलं, पण ही सगळी मंडळी निघाली आणि लक्ष्मण निघाले. आता हे राज्य कोणाकरता मागून घेतलं? भरताकरता. ज्या भरताकरता कैकेयीनं राज्य मागून घेतलं तेच राज्य भरतानं सांगितलं नको, ऐकतं मिळत होतं, केस खेळायला नको. पण भरतानं सांगितलं नाही, हे राज्य रामांचं आहे, राज्य रामांचं आहे. म्हणून पादुका आणण्याकरता गेले आणि पादुका आणून त्या ठिकाणी ठेवून त्यांच्या नावानं राज्य चालवलं. याला बंधुत्व म्हणतात. नाहीतर 1 एकरासाठी कोर्टामध्ये 20-20, 22, 25, 30, 35 वर्ष, 53 वर्ष सुद्धा केस चालते. आमच्याच गावातली आहे धोळबेला, 53 वर्ष केस चालले. काय कोर्टामध्ये गेलं ते काय किती वर्ष लागतील सांगता येत नाही. किती वर्ष लागतील कोर्टात गेल्यानंतर? 2-2 पिढ्या गेल्या तरी निर्णय लागत नाही. त्या जमिनीचा व्हॅल्यू गेलेला असतो पण माहिती. बंधू कशाचा? भरतासारखा असावा, लक्ष्मणाकरता सारखा असावा. आणि राम निघाले. राम वनवासाला गेले. सीता हरण झालं. सर्वांना कथानं माहिती आहे, जास्त विस्तृत सांगत नाही, वेळ कमी. आणि सीता हरण झालं, रावणानं नेली. आणि तत्नंतर रामाने सुग्रीवाच्या मदतीनं समुद्र ओलांडला. मारुतीराय बरोबर होतेच. रावणाला सांगितलं सीता परत दे. अंगद शिष्टाई केली. रावण म्हणाला नाही देणार. हातात धनुष्य घेतलं आणि रावणाचा नाश केला. हा सगळा आदर्श बरोबर आहे, पण बरोबर धनुष्य घेऊन गेले होते. वनवासाला जाताना बरोबर मात्र धनुष्य होतं, हे लक्षात ठेवलं. गेले आणि रावणाला सांगितलं नाही देत युद्ध कर. युद्ध केलं. रावणाला मारून टाकला. उपोषणाला बसले नाही. कारण जर उपोषणाला बसले असते तर रावणाला असे उपासाने मारा, मी काय सीता देत नाही. रामाने धनुष्य उचललं आणि नाश केला. त्या रामांचं ध्यान करा. ध्यान कसं आहे? मूर्ती समोर आणा, भजन करा. दुसरं ध्यान काय आहे? दुष्टांचा नाश करण्याकरता जे रामाने अंगीकारलं ते अंगीकारा. ध्यान 2 प्रकारचं आहे. हे ध्यान करा. राम उपोषणाला बसले नाही. त्यांनी रावणाचा शिरच्छेद केला. का? रावणाला का मारलं? जर रावण जिवंत राहतो, सगळीकडे अनाचार मागतो आणि संपूर्ण भक्ती, संपूर्ण देवळं, मंदिर, सारं धर्म लयाला जातो. आणि म्हणून रामाला धनुष्य उचलावं लागलं. आज सुद्धा पाळी तीच आहे. भजनाबरोबर रामाचं भजन घ्यायचंय आणि हातात शस्त्र घ्यायचंय, हीच पाळी आहे. रामदास स्वामींनी ज्यावेळी अभंग लिहिले त्यावेळी काय परिस्थिती होती? 5व्या शतकातली 17व्या शतकातली गोष्ट आहे. आता 21व चालू आहे. 400 वर्षापूर्वी त्यावेळी काय परिस्थिती होती? प्रबल यवन झाले होते वंद्या महाराजा, झाले होते वंद्या महाराजा, आक्रमक होता धर्म परसिद्धीचा जय जय
किती मागले होते? भयंकर. ज्याच्याकडे यावं त्याला आपल्या हिंदूंच्या सरळ बोलतो, हिंदू बोलतो. काहीकडे सांगतात हिंदू बिंदू म्हणू नका. म्हणायचं नाही, सर्व धर्म समभाव. तो आम्हालाच फक्त लागतो, बाकीच्यांना लागत नाही. मातले होते, किती मातले होते. लग्नातून घेऊन जायचे, नववधूला पळवायचे. शहाजी राजे, शिवाजी राजांचे वडील यांची चुलत भावाची पत्नी नदीवर आपल्या सख्याबरोबर गेली असता तिला घोड्यावरून घेऊन उचलून घेऊन गेले. त्यावेळी आदिलशहाच्या दरबारात शहाजी राजे मोठ्या मानाचे पदाधिकारी होते. तिथं हे घडलेलं आहे. काय परिस्थिती होती. मातले होते. आत्ताच नव्हे, आत्ता सुद्धा मातलेले आहेत. आमची मंदिरं फोडली याचे पुरावे सध्या टीव्हीवर दिसत आहेत. बाकीचे चॅनल नाही दाखवले तरी रिपब्लिक भारत, आर भारत हे सगळं दाखवतात. उत्तर प्रदेशात संभल म्हणून ज्या ठिकाणी आहे, संभल, त्या ठिकाणी अनेक मंदिरं सापडत आहेत. घरांखाली, मशिदींखाली सगळं सापडत आहे. हे काय? हे त्याने केलेलं कर्म. मंदिरं फोडली, हिंदू धर्माच्या मूर्ती फोडल्या. आजच नव्हे तर कित्येक वर्ष गेलं. 1947 साली देश आमचा स्वतंत्र झाला. खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला 2019 ला. भारत देश खऱ्या अर्थानं 2019 ला स्वतंत्र झाला. 1947 नाही. गोवा कसा काय? आम्ही तर स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो 1947. सांगतो 1947 सालात इंग्रज भारतातून गेले, त्यांच्याकडून मिळालेला स्वातंत्र्य दिन म्हणून. पण काश्मीर आमचा भाग असून सुद्धा आम्ही त्यांच्या मुलीबरोबर काश्मीरातल्या मुलीबरोबर लग्न करू शकत नाही होतो. कायदा होता. काश्मीरला आमचे कायदे लागू होत नाही होते. काश्मीर आमचा असून वेगळा होता म्हणून आम्ही भारत स्वतंत्र कसा. 2019 साली 370 कलम हटवल्यानंतर काश्मीर आमचा पूर्णपणे भारताचा झाला आणि तेव्हा खऱ्या अर्थानं भारत पूर्णत्वाला आला. खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला आला. पण अजूनही आमचे भारताचे तुकडे करण्याकरता टपलेले आहे. केरळ बघा, कर्नाटक बघा, पश्चिम बंगाल बघा. आता भारतामध्ये 9 पेक्षा जास्त राज्यामध्ये त्यांची संख्या जास्त आहे, आमची कमी आहे. भयंकर परिस्थिती आहे. भजन पूजन करणं, काही गावामध्ये आपण जर टीव्हीवर पाहिलं असेल किंवा अन्य काही माध्यमातून पाहिलं असेल तर घंटा वाजवायला देत नाहीये. मंदिरामध्ये घंटा वाजवायची नाही. त्यांनी मात्र सकाळ संध्याकाळ स्पीकरवर केल्या चालतं. आम्ही मात्र गप्प राहायचं. पाकिस्तान निर्माण झाला. कोणामुळे निर्माण झाला? दोघांमुळे. दोघांनीच काय तो देश स्वतंत्र केला. दोघांनीच, एक राष्ट्रपिता आणि एक पंडित, दोघांनाच पदव्या, दोघांनीच केला. मग बाकीच्यांनी काय केलं? बाकीच्यांना काय? राणी लक्ष्मीबाई काय घोड्यावरून पडून गेली. तात्या टोपेला काय कॅन्सर झाला होता. भगत सिंगाला काय हार्ट अटॅक आला होता. राजगुरूने काय किडनीचा आजार होता म्हणून गेले. काय लाला लजपतरायांना ब्लड प्रेशर वाढलं होतं की सुखदेवांना ब्लड कॅन्सर झाला होता म्हणून गेले. दोघांनीच केला. अहिंसेचे पाठ मात्र आम्हाला शिकवले. हे अहिंसेचे पाठ काय? अहिंसा खऱ्या अर्थाचा शब्दाचा अर्थच
आम्हाला वेगळा सांगितला. अहिंसा परमो धर्म. हा त्याच्या पुढचं वाक्य कोण शिकवणार? धर्म हिंसा तदैव. ज्यावेळेला धर्मावर आघात होईल त्यावेळी शस्त्र हातात घ्यावं. ज्यावेळी धर्मावर आघात घेत आला त्यावेळी रामाने हातात धनुष्य घेतलं, कृष्णाने हातात सुदर्शन चक्र घेतलं. देवाने हातामध्ये का घेतली शस्त्र? गणपतीच्या हातात परशु आहे, रामांच्या हातात धनुष्य आहे, कृष्णांच्या हातात सुदर्शन आहे, महादेवांच्या हातात त्रिशूळ आहेत. कशाला? फोटो काढून फेसबुकवर घालायला, बरे दिसावेत म्हणून. याकरता नाही. कशा करता? तर दुष्टांच्या संहाराकरता. दुष्टांच्या संहाराकरता. किती आक्रमण, किती सालापासून, 8व्या शतकापासून भारतावर आक्रमण सुरू झालेली आहे. 8व्या शतकापासून पहिलं आक्रमण झालं ते अफगाणिस्तानातून झालं. अबुल बिन कासिम म्हणून एक 17 वर्षाचा पोरगा सेनापती म्हणून भारतावर पहिला चाल करून आला. त्याचा खलिफा होता तो अफगाणिस्तानात होता. हा चाल करून आला, फक्त 17 वर्षाचा. त्याने आक्रमण केलं. राजा दाहिरी यांनी 2दा त्याचं आक्रमण परतवून लावलं. 2दा आक्रमण त्याचं परतवून लावलं. पण 3ऱ्या वेळेला मात्र पराभव झाला. आपली दया मात्र नडली. त्याला 2दा सोडला, ते नडलं. त्याने मारला. राजा दाहिरला मारले. 732 सालातली गोष्ट आहे साधारण, तो काळ आहे. राजा दाहिरला मारलं. त्याच्या 2 सुंदर कन्या होत्या. त्यांना घेऊन तो कासिम आपल्या खलिफाला द्यायला गेला. खलिफाला द्यायला त्या ठिकाणी गेला अफगाणिस्तानात. आणि त्या ठिकाणी त्याच्या समोर ज्यावेळी त्या उभ्या केल्या, त्याच्या दोघींनी काय सांगितलं? बुद्धिमत्ता असते, प्रचंड बुद्धिमत्ता असते. ती कशी असते बघा. त्या 2 मुली म्हणजे केवढ्या असतील? मला वाटतं 16-17 वर्षांच्या असतील. त्यांनी खलिफाला काय सांगितलं? तुम्हाला देण्याकरता ह्यानी आम्हाला घेऊन आलाय, पण ह्यानी वाटेतच आमचा उपभोग घेतलाय. हे त्याला सांगितल्याबरोबर त्याचं मस्त भडकलं. त्याने तिथं त्या कासिमलाच बांधला. कशात? चामड्याच्या पोत्यात शिवला, त्याला बांधला आणि त्याला गाडीतून टाकून दक्षिण आफ्रिका खंडामध्ये पाठवला, तिकडच्या भागात. तो मेला. मग यांनी सांगितलं, त्यांनी काहीच केलं नाही. ह्याला मारलं. एवढ्या हुशार होत्या. हुशार सगळेच नाही, पण वापरता आलं पाहिजे. शिक्षण असलं म्हणजे हुशारपणा असतो असं नाही. जे शिकलेले नाहीत ते हुशार नाही असंही समजून नाही. त्यांनी काय ग्रॅज्युएशन केलं नाही होतं, डबल ग्रॅज्युएट तर अजिबात नाही होत्या. हुशार. आणि त्या वेळेला आक्रमण झालं, त्यावेळेला कासिमला आमच्या भारतामध्ये पाय रोवला. हा सगळा इतिहास माहित पाहिजे का? आता आपल्या देश धर्मावर त्यावेळेसारखं आता सुद्धा आक्रमण चालू आहे. सावध झालं पाहिजे. साधारण 732चा तो काळ. त्याचा मुलगा जो राजा दाहिरचा होता, यानं बाप्पा रावळ यांच्याकडे आले. मेवाडचे राजे बाप्पा रावळ. या बाप्पा रावळकडे आल्याबरोबर बाप्पा रावळना त्यांनी सांगितलं, ही कथा, हे सर्व सांगितलं. कारण हा राजा दाहिर सिंध प्रांताचा राजा होता. त्यांनी येऊन सांगितलं. आणि त्यावेळी बाप्पा रावळनी संपूर्ण आजूबाजूच्या सगळ्या राजांना एकत्र केलं आणि त्यांचा पाडाव केला. तो 500 वर्षापर्यंत हे सगळं चालू होतं. किती वर्ष? 500 वर्षापर्यंत चालू होतं. संपूर्ण संघटना केली. संघटनेची ताकद. आज आपल्या प्रत्येक हिंदू बांधवांना जर संघटना नाही केली असेल, आज आपल्या भागामध्ये, या कोकण भागामध्ये त्याचा प्रभाव जास्त नाहीये. केव्हा येईल सांगता येत नाही. नाहीतर आम्ही म्हणतो काश्मीरमध्ये 90 सालामध्ये
लोकांना हाकलून दिले, आम्हाला काय करायचंय? बंगालमध्ये सध्या चालू आहे दंगली, आम्हाला काय करायचंय? मुंबईत दंगली झाल्या, आम्हाला काय करायचंय? बेळगावात गणेश चतुर्थीला दगडफेक होते, आम्हाला काय करायचंय? नाही, तुम्हाला काहीच करायचं नाही. आम्हाला काय करायचंय? आमचं तर सगळं चाललंय ना. सिलेंडर मिळतो, भाजी मिळते, सगळं मिळतं, मग आम्हाला काय करायचंय? आम्हाला काय करायचंय हे ज्यांनी म्हटले त्यांच्याच बाबतीत हे घडलं. काश्मीरातल्या लोकांनी सुद्धा हेच म्हटलं, काय नाही होतं काश्मीरातल्या लोकांकडे, गाडी होता, बंगला होता, पैसा होता, दागिना सगळं होतं, पण त्यांना 1990 सालामध्ये, जास्त वर्ष झाली नाही, 34 वर्ष झाली, भारत स्वतंत्र झाल्यानंतर एका रात्रीत हाकलून द्यावं दिलं, सगळ्यांना हाकलून दिलं. आम्हाला काय करायचंय? आता तुम्हाला काय करायचंय? गावात तर झालंय, आम्हाला काय करायचंय? शेजाऱ्याला तर उचलून नेला, आम्हाला काय करायचंय? पण ज्यावेळी तुझ्या घराकडे येईल त्यावेळी तू काय करणार? तू जर त्यांच्या मदतीला गेलास नाही तर तुझ्या मदतीला कोण येणार? कोणीच येणार नाही. आम्हाला स्वस्त काय मिळतं ते बघतो आम्ही. आमचं लक्ष बटाटे आणि टोमॅटोकडे. ते स्वस्त कोण देतो तो बघा. त्या मोदीला लागलाय वेळ. ते कशाला हजारो करोड खर्च करून ती राफेल आणली? काय हे लष्कर अनुभव वगैरे म्हणून ठेवले? कशाला ठेवले? काय गरज आहे? तेच जर पैसे आम्हाला वाटले असते, पेट्रोल 100 रुपयाचं जर 70 केलं असतं तर किती छान झालं असतं. ते पैसे इकडे वाटायला मिळणार. काय करताय त्याला? काय करताय? हे केव्हा कळणार? काय कळतं ते त्या राफेलची, अणुबॉम्बची वगैरे सगळ्याची किंमत परकीय आक्रमण झाल्यानंतर कळते. तोपर्यंत कळत नाही. घरापासून काय कळत? ही सगळी शक्ती आपल्या रामाने जसं हातात शस्त्र घेतलं तसं आज मुखात राम, कारण त्या भगवंताची कृपा असेल तर सगळं होत आहे. आपल्याला शक्ती प्राप्त झाली पाहिजे. आपल्यातली असलेली पाप दूर करण्याकरता हातात धनुष्य घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी सुद्धा केलं. किती केलं? हो, आपला त्याग किती असतो. इतिहासामध्ये त्याग म्हणतात तो काय आहे? आमचे त्याग किती असतात? 400 वर्षापूर्वीची घटना, आता त्याचा 1 वर्षापूर्वीच्या घटनेशी संबंध कसा आहे तो सांगतो. 400 वर्षापूर्वी जे आत्ताचं राम मंदिर उभं आहे, त्या अयोध्येचं राम मंदिर 1528 ला पाडलेलं मीर बाकी नावाच्या बाबरच्या सेनापतीनं, तर त्याच्यानंतर अनेक युद्ध झाली. त्यावेळी गजराजसिंह नावाचे योद्धे होते. त्यांनी 15,000 फौज घेऊन औरंगजेबाचा प्रतिकार केला. त्याच्यात ते सगळे मारले गेले. त्याच वेळेला त्यांच्या बांधवांनी निर्णय घेतला, प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा? की जोपर्यंत राम मंदिर उभं होत नाही तोपर्यंत आम्ही पायात चप्पल घालणार नाही आणि डोक्यावर पगडी घालणार नाही. त्यांच्या समाजामध्ये पगडी घालतात, लग्नाकार्य सगळ्याला चालणार नाही. सगळ्यांनी त्यांच्या समाजाला केली, एकाने दोघांना नव्हे. आणि परवा जेव्हा 22 जानेवारी 2024 या दिवशी राम मंदिर उभं राहिलं, त्या दिवशी त्यांनी पायात चप्पल आणि पगडी घातली. किती वर्ष? 400 वर्ष. आम्हाला सांगितलं जरा चप्पल तिकडे जेव्हा देवळाची इकडे जवळ नको, तिकडे हे मंदिर आहे. अरे कोण आम्हाला सांगणारा? किती त्याग आहे मला. दुसरा एक त्याग सांगा जो आपल्या इतिहासामध्ये आम्हाला कधी शिकवला नाही. फक्त 2च जण शिकवले. दोघांनी चिठ्ठी आदेश.
त्याग मोठा असा आहे. राजस्थानातील घटना आहे. परत मला चरित्र सांगायचं आहे तर मी थोडक्यात सांगत जातो. राजस्थानातील घटना आहे. राणा लाखा म्हणून चितोडचे राणा होते. त्यांना राणा म्हटलं जायचं. तर राणा का म्हटलं जायचं, ते राणा का म्हणून घेत होते, तर राणा म्हणजे शिव, शिवाचे नोकर म्हणून ते राणा म्हणत होते. शिवाचे नोकर आम्ही म्हणून त्यांना राणा म्हणत होते. तर ते राणा होते चितोडच्या गादीवर. आणि हे राजा राणा लाखासिंह, त्याला लक्षसिंह असे म्हणायचे. तर हे राणा लाखासिंह लक्षसिंह आपल्या दरबारामध्ये होते. आणि त्यांचा मुलगा चुंडावत, चुंडा. तर तो चुंडा काही कामानिमित्त राज्याच्या बाहेर गेलेला होता. आणि त्याच वेळेला ह्या चुंडा करता मुलगी सांगण्याकरता एक राजपूत जहागीरदार नारळ घेऊन त्या ठिकाणी पुरोहित आला त्या राजपूत राजाचा. आणि त्यानं दरबारात सांगितलं की मी असा आलेला आहे मुलगी घेऊन आपल्या पुत्राची. त्यावेळी त्यांनी सहज गमतीनं म्हटलं, लाखासिंहाने गमतीनं त्यावेळी काय म्हटलं, मला वाटलं माझ्यासाठी आणली. सहज विनोद गमतीनं म्हटलं, मला वाटलं हे स्थळ माझ्यासाठी आणले. चुंडा आला. आणि चुंडा आल्यानंतर ज्या वेळेला चुंडाला हे कळलं की महाराजांनी असं म्हटलं, सर्व वृत्तांत सांगितला. त्यावेळी तो म्हणाला, वडिलांनी म्हटलंय, महाराजांनी असं राणांनी म्हटलंय, हा त्यांच्या मनात जर विकार आला असेल, काय असेल, तर त्यांनीच लग्न हे करावं. मी लग्न करणार नाही, मी लग्न करणार नाही या मुलीशी. त्यांनी लग्न करावं हट्ट धरून बसला. मग एखादा प्रश्न विचारता, याच्याकरता काय कराल तुम्ही? तिच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल त्याला राज्य मिळेल. आणि मिळालं तर तुम्हाला त्याची सेवा करावी लागणार, त्याची सेवा करावी लागणार तुम्हाला. आणि त्याला राज्य दिलं तर? त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा असेल बघा, भीष्म प्रतिज्ञा आपल्या महाभारतामध्ये माहिती आहे. मी हस्तिनापूरच्या राजगादीवर बसणार नाही म्हणून. त्याच्यापेक्षा भयंकर प्रतिज्ञा आहे. भीष्मानी स्वतःपुरती प्रतिज्ञा ठेवली, पण ह्या चुंडाने काय प्रतिज्ञा घेतली की आजपासून मी ही राजगादीची सेवा करीन, राजगादी वर कधीही मी बसणार नाही. आमची पिढी सुद्धा पुढची बसणार नाही. माझी स्वतःची पिढी सुद्धा पुढे या राजगादीवर बसणार नाही, तर ह्या राजगादीची सेवा करीन म्हणून त्यांनी प्रतिज्ञा केली. आणि अखेरच्या अंतापर्यंत त्यांनीच नव्हे, कित्येक पिढ्या त्यांनी राजगादीची सेवा केली. त्यांना पुढे चुंडावत म्हणू लागले. इतिहासामध्ये, राजस्थानच्या इतिहासामध्ये जर पाहिलं असेल तर त्यांना चुंडावत असं म्हणतात. ते कधीही त्यांनी राजगादीचा अभ्यास घेतला नाही. ते नेहमी सेनापती म्हणून राहिले. खरा राजगादीचा अधिकारी कोण होता? तो चुंडावत. चुंडा होते. केवढा त्याग आहे बघा. आम्हाला अध्यक्षपद नाही दिलं तर आम्ही काय करतो? वर्षाचं अध्यक्षपद असलं तरी आम्ही काय भांड टाळलो. मी होणार होतो अध्यक्षपद, मग मला का दिलं नाही? काय भांडण आणि मारा काय करतील सांगता येत नाही. देवांसाठी सुद्धा भांडणं करतात. गोव्यात चालू आहे, पेपर भरताय, काय करताय? कुठं चालू आहे. 2 दिवस झाले सुरू झाले. देव राहायला बाजूला, हेच भांडू लागले. आम्हाला फक्त पाहिजे हिंदू धर्माला काय पाहिजे? आम्हाला फक्त सत्ता, आपल्याचा मान पाहिजे. अरे पण तुम्ही शिल्लक राहिलात नाही तर काय होणार? आमची मंदिरं शिल्लक राहिली नाही. आज संबंध आता बघा युपी मध्ये काय चाललंय. अनेक मंदिरं मिळत आहेत, अनेक राजवाडे मिळत आहेत.
राम मंदिराचं उदाहरण आपल्या सर्वांसमोर आहे. काशी विश्वेश्वर मंदिराचं आत्ता जे शिवलिंग आहे त्याच्या बाजूला मशीद आहे, ते मूळ स्थान आहे, मथुरेचं आहे. किती स्थान आहे तो, किती हजारो रुपये लाखो मंदिर आपले पाडली, उद्ध्वस्त केलं. याला कारणीभूतही थोडे आम्हीच आहोत, कारण आम्ही एकत्र येत नाही. आम्ही भांडायला तयार असतो, आपापसात भांडायला रेडी तयार असतो. नेहमी माहीत असतं, अरे त्यांच्या वाटा अडवायच्या, आम्ही गावातल्यांच्याच वाटा अडवतो. आपल्या इकडे नाही, तिकडचं आमचं सांगतोय. कोण घर बांधत असेल, त्याच्या घराकडे ट्रक चिऱ्यांचा राहत असेल, तो अडवायचा बरोबर माहित आहे. कोणाच्या बागेला पाणी जात असेल तर ते पाणी अडवायचं बरोबर माहित आहे, ते बरोबर माहित आहे. पण यवनाला प्रतिकार करायच्या वेळेला नको रे बाबा, आम्हाला भानगडी द्या. त्या भानगडी होतागडी ह्या काय, आपण सर्वजण आज हिंदू आहोत. आमच्यात भेदभाव करण्याचा प्रयत्न राजकीय दृष्ट्या चाललेला आहे. संसदेमध्ये सांगितलंय जातीय लगाव झाला पाहिजे, जाती जनगणना झाली पाहिजे, म्हणून भर संसदेत राहुल गांधींनी सांगितलं. दुसऱ्याने लगेच उत्तर दिला, ज्यांच्या जातीचा पत्ता नाही तेच सांगतात जाती गणना. पुंडलिक वरदे, संसदेतला गोष्ट आहे, माझ्याबद्दल नाही सांगितलं, आपण वेगळ्यांनी बघितलं असते. आम्ही सगळ्यांनी हिंदू म्हणून आपल्या देवाकरता एकत्र जर झालो असेल तरच सगळं शक्य आहे. शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राकरता त्याच्या अगोदर जवळजवळ 900 वर्ष राजस्थान, पंजाब वगैरे सगळ्या प्रांतामध्ये अनेक युद्ध झाली, हजारो लोक मारली गेली, अनेक स्त्रियांनी जोहार केले, प्रचंड कत्तल झाली, अनेक संहार झाले. एका वेळेला 20-20 हजार माणसांच्या कत्तली करायच्या. स्त्रियांना उचलून घेऊन जायचं, लहान मुलं सुद्धा पाहिली नाही. अशा भयानक कत्तली झाल्या. शिवाजी महाराजांचा काळ आला तो महाराष्ट्रामध्ये ही सगळी आक्रमणं वर थोपवल्यामुळे खालीपर्यंत येईनाच झाले. आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांचा काळ सुरू झाला. शहाजीराजांनी मात्र अनेक प्रयत्न केलेले होते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण 2-3 वेळा त्यांचा प्रयत्न सफल झाला आणि शिवाजी महाराजांना माता भवानीचा आशीर्वाद होता आणि त्यांनी राज्याला आरंभ केला आणि ते सगळ्या मावळ प्रांताला सांगू लागले की सकल जन हो, आपण सगळे एक होऊया. मातेला पण साकडं घातलं, भारत मातेला, महाराष्ट्र भूमीला साकडं घातलं की माते, माझं रक्षण करायचं मला वचन दे. माता सांगते, माझे जे हात बांधलेले आहेत परकीय जोगड्यातून, ते जोगड्यातून हात माता सांगते, माझे मुख महाराष्ट्र जागा होगी, महाराष्ट्र जागा होगी. Oh
शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्राला वाचवलं, महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं वाचवलं. प्रचंड युद्ध झाले, आपल्याला बऱ्याच जणांना इतिहास माहित आहे, पण शिवाजी राजांचा इतिहास कमी सांगितला आणि अकबराचा जास्त सांगितला. अकबर द ग्रेट, नवरत्नांचा म्हणे दरबार होता. मग आमच्या सुद्धा विक्रम राजाचा अगोदर दरबार होता नवरत्नांचा. ते कोण सांगणार? ज्या अकबरानं आत्मघात कत्तली केल्या तो अकबर द ग्रेट. अकबर द ग्रेट. शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेऊन तोरणा स्वराज्याचं तोरण बांधलं, अनेक युद्ध केली, हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. संभाजी महाराजांनी 40 दिवस औरंगजेबाच्या कैदेमध्ये हाल सोसले, शरीराची चामडी काढली, डोळे फोडले, काय काय हाल केले, सोसले, किती केलं. शिवाजी महाराजांनी केलेलं, संभाजी राजांनी केलेलं वगैरे आपल्या देशासाठी केलेलं बलिदान आहे. अनेक योद्ध्यांनी आपले प्राण दिले. किती नावं घ्यावीत हो, किती नावं घ्यावीत. राजा दाहिर, ललितादित्य, राजे कुमार, बाप्पा रावळ, पृथ्वीराज चव्हाण, राणा संगा, राणा लाखा, राणा चुंडा, राणा अमीर, राणा मोकल, राणा प्रताप, राणा अमरसिंह, राणा कर्णसिंह, राणा राजसिंह, शहाजी राजे, शिवाजी राजे, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशी, नेताजी पालकर, बाजी पासलकर, संभाजी राजे, खंडो बल्लाळ, राजाराम महाराज, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, पहिला बाजीराव पेशवे, चिमाजी अप्पा, माधवराव पेशवे, बापू गोखले, फडणवीस, महाजी शिंदे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, मंगल पांडे, लाला लजपतराय, राजगुरु, सुखदेव, भगतसिंग, बटुकेश्वर दत्त, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, सावरकर. किती नावं घ्यावीत, किती घ्यावीत नावं. हजारो आहेत, लाखांनी आपल्या प्राणदान दिले आपल्या देवतांसाठी, धर्मासाठी. अफजल खान आला तो पंढरपूरवर सुद्धा चालून आलेला होता, तुळजा भवानीचे मंदिर फोडलं होतं. हे सगळं ह्या केलं. ह्या सगळ्यांनी आपल्या देशासाठी प्राण दिला. अनेक नावं आहेत, जी नावं आम्हाला माहित आहेत आणि जी आम्हाला नावं माहित नाहीत अधिक आहेत. हजार नाही, लाख नाही, कोट्याच्या संख्यामध्ये ज्यांची नोंद सुद्धा इतिहासामध्ये नाहीये. पण काय मिळालं? नाही, नाही मिळालं. स्वातंत्र्यासाठी खरे लढले त्यांना मिळालं नाही, आणि जे खोटे लढले त्यांना मात्र देशाचं पहिलं पंतप्रधान पद मिळालं, त्यांना मिळालं. बाकीच्याला काय मिळालं? आपल्या देशासाठी त्यांनी प्राण त्याग केला, आणि आज त्याने आपलं रक्त सांडलं, लाल रक्त सांडलं म्हणून आपल्या माया भगिनी डोक्यावर लाल कुंकू लावू शकताय. आपण मंदिरामध्ये पूजा करतो आहोत, हा हरिपाठ करतो आहोत, मंदिरातला गजर करतो आहोत. आज भारतीय सेवेवर असणारे जे सैनिक आहेत त्या ठिकाणी मशीन घेऊन गन घेऊन उभे आहेत, आणि म्हणून आपण इथं उत्सव करू शकतोय. त्याकरता आपण सगळ्यांनी एक झालं पाहिजे, सगळ्यांनी आज एक झालं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण सगळेजण एक होऊ
बाकीचे हे दूर ठेवा आणि हिंदू म्हणून एकीकडे राहा. कारण आपला हिंदू धर्म फोडण्याकरता राक्षस टपलेले आहे. पुराणामध्ये, रामायण महाभारतामध्ये राक्षस पाहिले, ते राक्षस होते. काहींकडे आम्हाला लहानपणी शाळेत असताना पुस्तक मिळालं होतं, टिल्लू आणि राक्षस, 2 शिंग होती. राक्षस म्हणला काय शिंग, एवढंच आम्हाला लहानपणी माहिती. पण राक्षस आता सुद्धा आहे. आपल्या देवधर्माबद्दल नको ते बोलतायत, हे राक्षसच. परवा एक राक्षस गोव्यामध्ये बरळला, दत्ता नाईक. आपल्या देवाविरुद्ध, कारण रामाविरुद्ध होते ते राक्षसच होते. रावण राक्षस म्हटला, ब्राह्मण कुळात जन्माला होता पण रावणाला राक्षस म्हटला. विभीषणाला राक्षस कोणी म्हटला? आपण प्रल्हादाला राक्षस म्हटला नाही. राक्षस ही वृत्ती आहे. त्यांनी सांगितलं परवा गोव्यामध्ये की मंदिरामध्ये, आणि म्हणे मंदिरातली देवस्थानं, म्हणजे हे देवस्थानं आणि पुजारी म्हणे लुटतात लोकांना. त्याच्यावर पोलीस कंप्लेंट सुद्धा भरपूर झाले. किती आहे? कुंभमेळा चालू आहे आता सध्या टीव्हीवर बघत. जे सिरियल बघतात त्याला काय समजणार नाही. सासू आणि सून कशी दुसऱ्याच्या घराला आग लावायची बरोबर ट्रेनिंग असतं. आपल्या घरात, दुसऱ्याच्या घरात, सगळीकडे आग लावण्याचं ट्रेनिंग स्कूल. कुंभमेळा चालू आहे. हजारो नव्हे कोटीच्या संख्येत येऊन स्नान करतायत. मोठमोठे साधू संत तिथे आलेले आहेत. परवा एकीनं म्हटलं की हे म्हणे सगळं हे असंच आहे, याचा काय अर्थ नाही. आपल्या संसदेमध्ये अजून सुद्धा आतंकवाद्यांच्या पिशव्या घेऊन जातात. हे काय तो स्टिकर असलेल्या पिशव्या घेऊन संसदेत येतात. कुठं पोचलाय देश? हिम्मत होता का नाही? कोणीही जरी आपल्याकडे वाकड्या नजरेनं बघितलं तरी त्याचे तिथंच डोळे फोडले पाहिजे, नायनाट केला पाहिजे. एवढी आपल्या हिंदू धर्मामध्ये शक्ती निर्माण झाली पाहिजे. आणि ही आपण एकत्र राहिलो असेल तरच होणार. आपापसातले मतभेद विसरा आणि सगळ्यांनी एक व्हा. आणि असे एक झालो असेल तर आपल्या देशाकडे कोणी वाकडं करून नजर बघणार नाही. आता फक्त एकच हिंदू राष्ट्र सामर्थ्यवान शिल्लक आहे जगात. 56 मुस्लिम राष्ट्र निर्माण झाली. ही मूळची भारतच होते, हिंदू राष्ट्र होती, ती मुसलमान झाली. इराक हे राष्ट्र आहे मुसलमान पूर्ण. मेसोपोटेमिया देश होता तो. इराण हा पर्शिया देश होता. असे अनेक देश 56. हे सगळे काय झाले? हे सगळे हिंदू होते ते मुसलमान झाले. मुसलमान राष्ट्र घोषित झालं. पण आम्ही मात्र हिंदू राष्ट्र घोषित करायला बघतो, पण आमच्यातले किडे वळवळत आहेत. आमचेच विरोध करतायत. बाजी घोरपडेने शिवाजी राजांना विरोध केला, बाळाराव मराठ्याने केला, संभाजी राजांना गणोजी शेळकेने पकडून दिलं. तसेच हे त्यातल्याच लायकी तसेच आहे. पण आपण एवढी शक्ती दाखवली पाहिजे तरच आपली ही मंदिरं, तरच आपले हे भजन कीर्तन हे सगळं अबाधित राहणार आहे. ज्या वेळेला आपण टोमॅटो आणि बटाटेकडे लक्ष न देता दिल्लीकडे लक्ष दिलं पाहिजे, राष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्या वेळेला राष्ट्राकडे लक्ष द्याल त्यावेळी, कारण हे आता 2 रुपये आणि 5 रुपयाची आम्ही बचत करायला जाऊ, ती बचत 10 आणि 10 रुपयाची किती कोटीना पडेल. आम्ही LIC करतो, मुलांसाठी LIC करतो. प्रत्येक जवळजवळ घराणी असते प्रत्येक, मला वाटतं 99% तरी असतात मुलांचे LIC करतो. कशासाठी करतो LIC? भविष्यासाठी करतो की आपण जिवंत असेपर्यंत एवढे मिळतील, आपण मिळलो माझ्या मुलाला तरी मिळतील. घर बांधून ठेवतो, वयाच्या 70व्या वर्षी घर बांधतो. आता हा किती दिवस राहणार? पण मुलासाठी बांधतो, सगळं काही करतो तो, मुलासाठी करतो, नातवासाठी करतो. हे बरोबर आहे.
LIC काढतो बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, पण ह्या LIC पेक्षा ही तुम्ही LIC काढली, सगळं बांधून ठेवलं आणि राष्ट्र जर मुसलमानांच्या हातात गेलं, परकीयांच्या हातात गेलं, भारतातले सगळे मुसलमान वाईट असं मी मुळीच म्हणणार नाही. आम्ही सुद्धा त्यांना मानतो. म्हणूनच भारताचे राष्ट्रपती कोण केले? कोण? अब्दुल कलाम. राष्ट्रपती कोणीही आपल्या हिंदू धर्माच्या एकाही व्यक्तीने त्यांच्याबद्दल उद्गार वाईट काढले नाही, उलट त्यांना सन्मान दिला. जे आमच्या हिंदू धर्माविरुद्ध राहतील, राष्ट्राविरुद्ध राहतील, ते हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, कोणीही असो, त्यांना प्रतिकार करण्याकरता आपण एकत्र राहिलं पाहिजे. हीच आमची खरी LIC आहे. बांधलेली LIC आहे, घर बांधलेलं आणि LIC बँकच गेली तर काय शिल्लक नाही. पण आम्ही एकत्र राहून त्यांचा प्रतिकार केला तर मात्र ते आपल्या पुढच्या पिढीच्या दृष्टीनं, भविष्याच्या दृष्टीनं होणार आहे. आणि म्हणून काय करावं? राम गा, मुखात रामनाम स्मरण घ्या आणि राम घ्यावा. ध्यान करा, रामाचं ध्यान करा. म्हणजे डोळे मिटून भगवंताचं चित्र डोळ्यासमोर आणाच. पण रामाने जसं दुष्टांकरता हाती शस्त्र घेतलं, त्याकरता आपल्या स्वसंरक्षणासाठी आम्ही कधीही दुसऱ्यावर आघात केलेला कुठल्याही हिंदू राजानं अजूनपर्यंत इतिहासात नाही. आपलंच आम्ही मिळवलं आहे. आम्ही मिळवत होते काय? आमचंच. पण आम्हाला मात्र खोटं सांगितलं. नेहरूने आपल्या पुस्तकामध्ये लिहिलं की शिवाजी म्हणे लुटीचा धंदा करून राज्य केलं. लुटारू होते. शिवाजी राजांनी सुरत लुटली नसून आमचं जे औरंगजेबानं जे आमचं धन आपल्याकडे घेतलं होतं ते परत मिळवलं. त्याला लूट म्हणता येणार नाही, नाही म्हणता येणार नाही. अधिक आरोप आमच्यावर झाले, पण आपण सगळ्यांनी एक व्हा आणि जसं रामानं आपल्या जीवनामध्ये चरित्र आणलं तसं आमच्या जीवनात आणूया आणि आपल्या जीवनाचं आणि आपल्या पुढच्या पिढीचं, आपल्या धर्माचं, आपल्या राष्ट्राचं, सर्वांचं कल्याण करूया. म्हणून मूळ पद्यामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतायत की राम गावा, राम घ्यावा.